गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाय, हाऊ आर यू? नमस्कार सर्वांना. गणेश शेळकेकडून खूप 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 शुभेच्छा. तुमचा दिवस खूप सुंदर जाऊ आणि आय होप तुमची जी झोप आहे ती चांगली झाली असेल. आमचं तर आता वेगळंच चालू आहे सध्या. मी डिरेक्टली विषयास हात घालण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की मी हल्ली आता ते स्टेटसला, फेसबुकला ऑन पॅसिव्ह लगातार ऑन पॅसिव्ह लावतोय. नेमकं मी ऑन पॅसिव्ह लावतोय का? नेमकं याच्यामध्ये कोणाचा काय फायदा आहे, याचा काय फायदा आहे, माझा काय फायदा आहे, गो फाउंडर बनून माझा काय फायदा होणार आहे, मी काय करणार आहे पुढं, या सर्व गोष्टींची माहिती माझ्या मित्रांना असणं, माहिती करून देणं हे माझं कर्तव्य मी समजतो. मग कोणी यासाठी जॉईन करो किंवा न करो तो त्याचा प्रश्न. परंतु आपण दिवसभर खूप सारे वेगवेगळ्या विचित्र गोष्टी बघत असतो. कॉमेडी बघतो, मनोरंजन बघतो, किंवा फालतू काही ना काही व्हिडिओज वगैरे आपण बघतो. सॉरी, मी फालतू म्हणतोय, परंतु असतात काही गोष्टी फालतू असतात, त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष जातं. तर आज मी तुम्हाला काहीतरी कामाची गोष्ट सांगतोय. काल रात्री सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काही पॉईंट्स त्यामधले राहिलेले असतील तरी मला वाटलं की काहीतरी कसर राहिले असेल तर ती भरून काढूया. मला दिवसभर वेळ भेटत नाही मित्रांनो. मी एका ठिकाणी मनी ट्रान्सफर आणि विड्रॉलचे कामं करतो. बराच वेळ वाया घातला आयुष्यामधला, 25-26 वर्ष वाया गेले. आज असं वाटतंय की काहीतरी वेगळं भेटलंय, काहीतरी वेगळी संधी आपल्याला भेटलेली, तर त्या संधीचं आपण सोनं करावं आणि ती संधी मित्रांपर्यंत, आपल्या ज्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असं मी विचार करतोय. आणि अशा पद्धतीने या दृष्टिकोनातूनच मी काही माहिती तुमच्यासमोर आणतोय. जी माहिती आज जगातले फक्त 1% पेक्षा कमी लोकांनाच माहिती आहे, ती म्हणजेच ऑन पॅसिव्ह. ऑन पॅसिव्ह एक विचित्र नाव आहे, कारण की ते इंडियन कंपनीचं नाही, तर ते अमेरिकन कंपनीचं नाव आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये याची स्थापना झालेली आहे नोव्हेंबर 2018 मध्ये. आज त्या कंपनीला 2 ते 3 वर्ष झाले आणि इतक्या आमूलाग्र स्पीडने आज त्या कंपनीने प्रगती केली आहे मित्रांनो, की मी तुम्हाला सांगू शकत नाही किती प्रगती केली आहे. मी आजपर्यंत खूप साऱ्या कंपन्यांचा अनुभव घेतला, खूप साऱ्या ऑनलाईन इंडस्ट्रीला वगैरे समजा मी भेट दिली, समजून बघितलं नेमका प्लॅन कसा आहे, काय कसं आहे. त्यापैकी कोणताही प्लॅन माझ्या डोक्यात उतरला नाही, कारण की त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या सुरुवातीला सांगितल्या जात नाहीत. सुरुवातीला सांगितलं जातं की तुम्ही फक्त पैसे भरा आणि तुम्हाला असा फायदा होईल, तुमच्यासोबत चांगलं होईल, तुमचे स्वप्न पूर्ण होतील, असे दीड दमडीचे स्वप्न दाखवले जातात आणि ते स्वप्न पूर्ण होण्याचे चान्सेस पण नसतात. असे 99% जे घोटाळे ऑनलाईन नेटवर्किंगमध्ये होत आहेत आणि त्या सर्व घोटाळ्यांवर एक रामबाण इलाज म्हणजेच ऑन पॅसिव्ह. ऑन पॅसिव्हची स्थापना 2018 नोव्हेंबर या महिन्यात झाली. ऑन पॅसिव्हचं जे मेन ऑफिस आहे ते हैदराबादला स्थापन केलं गेलं. हैदराबादला एकदम सुंदर 4-5 मजली एक इमारत आहे. त्यामध्ये आज 1000च्या संख्येने जे स्टाफ आहे ते काम करत आहेत. स्टाफ म्हटल्यावर त्यामध्ये मग वैज्ञानिक आले, डेटा सायंटिस्ट आले, जे इंटरनेटचे तज्ज्ञ असतात, अफिलिएट मार्केटिंगचे जे तज्ज्ञ असतात, किंवा मग जेवढे पण टेक्निकल टीम आहे ती सर्व टीम आज त्या याच्यामध्ये काम करते ऑफिसमध्ये. विश्वास का बरं ठेवतो मित्रांनो मी या ऑन पॅसिव्हवर? हा एक चांगला प्रश्न आहे, कारण हल्ली लवकरात लवकर कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही मित्रांनो. किती फ्रॉड कंपन्या आहेत आपण बघितलं, किती फ्रॉड कंपन्या आता सध्या आपल्या समोरून येऊन जातात आणि आपण त्यामध्ये पैसे गुंतवतो. काही लोक चुकून त्याच्यामध्ये पैसे गुंतवतात. लोकच आपल्या जवळचा मित्र सांगतो म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला जॉईन करतो आणि काही महिने, काही दिवस, काही वर्षात ती कंपनी फायदा देते, परंतु नंतर ती अंडर मेंटेनन्समध्ये जाते. हा खूप मोठा तोटा ऑनलाईन इंडस्ट्रीचा आजकाल बघायला मिळतो. त्यामुळे कोणत्याही चांगल्या कंपनीवर आज लोक विश्वास ठेवताना घाबरतात. ही खूप रेअर सिच्युएशन झालेली आहे आज सध्या. रेअर म्हटल्यापेक्षा खूप जास्त मोठी सिच्युएशन झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एक अशी संधी आली की जी या सर्व गोष्टींचं निरसन करते.
खरं तर ही संधी मला आमचे जे मराठीचे प्राध्यापक सर आहेत, बरेच आमचे मित्र ओळखत असतील त्यांना, विदर्भ महाविद्यालय बुलढाणा इथे आम्ही जेव्हा M.Com.ला होतो त्यावेळेस आम्हाला शिकवायला होते ते सर. त्या सरांचं विशेष म्हणजे ते कोणतीही गोष्ट करताना नेहमी व्यवस्थित विचार करून करतात, सकारात्मक बुद्धी, आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेज त्यांना घेतल्याशिवाय ते कोणतंही काम करत नाहीत. दैवापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सरांनी जर का ते ऑन पॅसिव जॉईन केली तर काहीतरी त्याच्यामध्ये विशेष असेलच, या विचाराने मी त्या ऑन पॅसिवमध्ये इंटरेस्ट घेतला. आणि आज मित्रांनो खरं सांगतो, मला अभिमान वाटतो की मी नोव्हेंबर 25 2020 मी गो फाउंडर पदासाठी नियुक्त झालो. गो फाउंडर पदाला मी 9,086 रुपये भरून त्याचा मी सभासदत्व घेतलं, संस्थापक सभासदत्व घेतलं. आणि आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की मी दिलखोलपणे सांगू शकतो की ऑन पॅसिव कधीही फ्रॉड करणार नाही, कोणालाही फसवणार नाही, पूर्णपणे लिगल राहणार आहे मित्रांनो. असो, आपण या बारीकशिरीक गोष्टीमध्ये वेळ घातल्यापेक्षा मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की ज्या मला वाटतं की तुम्ही त्याबद्दल ऑन पॅसिवबद्दल विचार करायला हवा. मित्रांनो, 2-3 आता समजा जवळपास 1-2 वर्ष होत आहेत की कोरोनानं खूप मोठा हाहाकार केलेला आहे आपल्या जगामध्ये. आज असा एकही देश नाही ज्या देशामध्ये कोरोनाची भीती नाही. हे कोरोना आपल्या सर्वांना घरी राहण्यासाठी मजबूर करताय, खूप कमी वेळामध्ये जास्त काम करण्यासाठी मजबूर करताय, खूप कमी सॅलरीमध्ये आपल्याला आज सगळीकडे काम करावं लागतंय. आणि या परिस्थितीमध्ये असं एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे, एखादं आपल्याजवळ एक स्टेपनी पाहिजे, एखादं गाडीला कसा शिल्लकचा चाक ठेवतो आपण त्याप्रमाणे एखादं शिल्लक चाक आपल्याकडे पाहिजे. या विचाराने ऑन पॅसिवची स्थापना केली गेलेली आहे मित्रांनो. ऑन पॅसिवचा मालक एक असा तज्ज्ञ, असा एक्सपर्ट आहे जो 20-25 वर्षांचा अनुभव घेऊन ऑनलाईन अफिलिएट मार्केटिंगमध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये, नेटवर्क मार्केटिंगमध्ये, ऑनलाईन जेवढे पण भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी त्याने सहन केलेल्या आहेत, सगळे समजून घेतलेले आहेत. आणि त्याला नेहमी काही गोष्टी अशा जाणवल्या की अशी परिस्थिती आहे की कोणालाही त्या इंडस्ट्रीमध्ये थांबावं वाटत नाही. जर त्या माणसांना कोणी विचारलं की तुमचं कमाईचं साधन कोणतं आहे, तुम्हाला पैसे कुणी येतात, तर त्यांना अभिमानाने सांगता येत नाही की आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करतो, नेटवर्क मार्केटिंग करतो किंवा इंटरनेट मार्केटिंग करतो. या गोष्टीचा त्यांनी विचार केला. त्यानंतर काही कमतरता त्यांना समजल्या, जसे की प्रोडक्ट्स विकावे लागतात, प्रोडक्ट्स विकल्याशिवाय पैसे येत नाही. त्याच्यानंतर लोकांना समजावून सांगावं लागतं, त्याच्याशिवाय लोक काही ऐकत नाही, लोक काही जॉईन होत नाही. नंतर लोकांना जॉईन केल्याशिवायच पैसे येत नाही, सेल झाल्याशिवाय पैसे येत नाही, म्हणजे कमिशन त्याच्यावरच राहतं. आणखीन प्रोडक्ट्स असे असतात की स्पर्धा खूप असते, त्याच्यामध्ये जास्त टिकाऊपणा नसतो, दुसऱ्या कंपनीसोबत कॉम्पिटिशन करण्यासाठी त्याच्यामध्ये हे नसते राहत. आणखी ऑनलाईन स्कॅम्स, खूप साऱ्या स्कॅम्सचा सामना लोकांना करावा लागतो. गव्हर्नमेंट रूल्स काही फॉलो केले जात नाहीत कंपन्यांचे, आणि थोडीशी लिगलिटी आली, 2-3 प्रोडक्ट्स आले तर कंपन्या लॉन्च होऊन जातात. म्हणजे अशी एक सिच्युएशन आहे मित्रांनो, कंपन्या लॉन्च होऊन जातात आणि कंपन्या चांगल्या असतात, प्लॅन पण चांगला असतो, फ्रॉड वगैरे काही नसतं राहत, पण फरक पडतो मेंटेनन्सचा. मग मेंटेनन्समध्ये येतात लिगलिटी, कागदपत्रे, लायसन्सेस, प्रोडक्ट्सची वैधता काय आहे, प्रोडक्ट्स कशा पद्धतीने काम करते, भांडवल कशा पद्धतीने उभारलेलं आहे, कर्ज आहे की नाही आहे कंपनीच्या मालकावर, किंवा लोकांना कशा पद्धतीने पैसा वाटप केला जातोय, ते लिगल आहे का इलिगल आहे, पांढरा पैसा आहे का काळा पैसा आहे, त्या सर्व गोष्टींचा परिणाम एका कंपनीचा अभ्यास करणारे, एका कंपनीला जॉईन करणाऱ्या माणसावर होत असतो. आणि आता वेळ खूप बदललेला आहे मित्रांनो. तुम्ही म्हणत असाल की ऑनलाईन मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग का बरं बोलतोय, आपल्याकडं हातामध्ये बळ आहे, आपल्यामध्ये खूप ताकद आहे, आपल्या भरोश्यावर आपण करू शकतो, आपल्या लोकांची गरज नाही, आपल्याला काही हे नाही, आपण काही येडी थोडी की आपल्याला स्वतःवर भरोसा नाही म्हणून आपण हे ऑनलाईनच्या भानगडी करायच्या वगैरे वगैरे वगैरे, राईट. पण मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगतो, जो माणूस वेळेसोबत बदलतो ना, त्या माणसाला वेळ नेहमी पुढून येत असते. तुम्हाला वाटत असेल की फक्त अंग मेहनत, स्मार्ट वर्क किंवा कम्प्युटरचे बटन वगैरे दाबून किंवा समजा कंपनीमध्ये काम करूनच आपण 400-500 रुपये रोज कमवून कुटुंबाचं उपजीविका हे करू शकतो, किंवा रोज काम करून महिनेवारी पगार घेऊन आपण आपल्या कुटुंबियांना जो आनंद देऊ शकतो,
तो आनंद मित्रांनो पूर्ण जीवनभर लाईफभर पुरणारा नाही. हा एक मोठा फॉल्ट आहे. मान्य आहे की मेहनत करावी लागते, मेहनत केल्याशिवाय कोणत्याही माणसाला काही भेटत नाही, धडपडीशिवाय काही येत नसतं. परंतु मित्रांनो आजचा काळ असा आहे की इथे कोणत्याही माणसाला नोकरी भेटेलच असे नाही. प्रत्येक माणसाला नोकरी भेटणार नाही, प्रत्येक माणूस नोकरीसाठी बनलेला नाही. काही लोकांना स्वतःचा व्यवसाय स्वतःचं काही ना काही करावं लागतं. या जगामध्ये, या स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहायचं असेल तर काही ना काही त्याला वेगळा मार्ग अवलंबावा लागतो. त्याला काहीतरी वेगळं समजून घ्यावं लागतं, वेगळ्या गोष्टी संग त्याला डोकं लढवावं लागतं. तर या वेगळ्या गोष्टीमध्येच सामील होत आहे ऑनलाईन मार्केटिंग. आता मी तुम्हाला थोडंसं क्लिअर करतो की हे जे ऑनलाईन मार्केटिंग आहे ना आणि नेटवर्क मार्केटिंग आहे ना आणि डिजिटल मार्केटिंग आहे ना, यामध्ये खूप फरक आहे. ऑन पॅसिव्ह आणि इतर कंपन्या किंवा ऑन पॅसिव्ह आणि इतर जेवढे पण सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीममध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ऑन पॅसिव्ह एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी आहे, ती काही नेटवर्क मार्केटिंग किंवा MLA मार्केटिंग कंपनी नाही, हे पहिलं लक्षात घ्या. दुसरं म्हणजे ती नेटवर्क मार्केटिंग तर नाहीच, पण त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं नेटवर्क जोडायची गरज नाही, आणि जोडलं तर अभिनंदन, नाही जोडलं तर काही प्रॉब्लेम नाही. कारण कंपनी फीज या गोष्टीसाठी घेते की आपल्या ID ला जगभरातील ट्रॅफिक म्हणजे लोकांची जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक ॲटोमॅटिकली आपल्या ID वर आणून देण्याचं एक सिस्टीम त्या कंपनीच्या मालकाने, कंपनीच्या लिगल टीमने, लिगल म्हटल्यापेक्षा टेक्निकल टीमने रेडी केलेलं आहे. मोठमोठे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, हॅकर्स, इथिकल हॅकर्स, त्यानंतर IT सेक्टरमधले लाखो पगारी माणसं आता सध्या हैदराबादच्या 4-5 मजली इमारतीमध्ये आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर काम करत आहे मित्रांनो. एवढंच नव्हे तर आपले कंपनीकडे ते सर्व प्रोडक्ट्स आहेत जे सध्या ऑनलाईन मार्केटिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहेत. जसं फेसबुक, गुगल, व्हॉट्सअप, ट्विटर, झूम, यूट्यूब, नंतर फोनपे, गुगल पे, आणखीन अकाउंटिंगसाठी वेगळे वाउचर असतील किंवा पिक्सआर्ट असेल, पिक्चर बनवण्यासाठी, मूवीज करण्यासाठी, त्यानंतर व्हिडिओ एडिटर वगैरे 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 वगैरे, या सर्वच्या सर्व प्रोडक्ट्स सारखेच प्रोडक्ट्स आपल्या ऑन पॅसिव्हकडे आहेत. कोणत्याही प्रकारचा यामध्ये नवीनपणा नाही. परंतु मित्रांनो नवीनपणा आहे तो तंत्रज्ञानामध्ये. आजपर्यंत जे प्रोडक्ट्स बघितले त्या प्रोडक्ट्सची एक मर्यादा होती. त्या प्रोडक्ट्सना काही अंशी आपण सिक्युरिटी वगैरे यानुसार हे करत होतो, थोडंसं त्रस्त होतो, तरीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रोडक्ट्सना वापरतो. त्यापैकीच एक प्रोडक्ट म्हणजे फेसबुक. आणि आपल्याकडे फेसबुक जे आहे ना मित्रांनो, ते फेसबुक एक कंपनी आहे जी $बिलियन कमवते. आणि ती $बिलियन कसे कमवते मित्रांनो ते थोडक्यात सांगतो. आपण जो डेटा वापरतो आणि ऑनलाईनमध्ये फेसबुकचा, जसा मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, जसे आपण फोटो अपलोड करतो, काही ना काही नवीन नवीन लावत राहतो, पाठवत राहतो, स्टेटस लावतो, क्लिक्स करतो, लाईक्स करतो, कमेंट्स करतो, तर त्या प्रत्येक क्लिकवर ऑनलाईन पैसा निर्माण होत असतो, जो पैसा कंपनीच्या फाउंडरला भेटत असतो, जो कंपनीचा निर्माता असतो किंवा पायावर असणार असतो. तर त्या माणसाच्या खिशामध्ये आपण रोज दर मिनिटाला, दर सेकंदाला, दर घंट्याला पैसे टाकतोय मित्रांनो. ही अशी एक सिच्युएशन आहे जी प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी लागू होते. जसे गुगल वगैरे जेवढे पण आहेत ऑनलाईन आहेत, ते सर्वांना आपण समजू शकतो की इंटरनेट रूपी पैसा आपण त्यांना देऊ राहिलो. तर ज्याप्रमाणे या गुगलला, फेसबुकला आणि त्यांना पैसे येत आहेत ना, त्याचप्रमाणे आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत, जे ऑनलाईन प्रोडक्ट्स आहेत, खायचे प्यायचे प्रोडक्ट्स नाही आहेत, जे ऑनलाईन प्रोडक्ट्स आहेत त्या ऑनलाईन प्रोडक्ट्सना सुद्धा पैसे येणार आहेत. आणि ते पैसे ज्याप्रमाणे त्या लोकांना 1-2 फाउंडर्सनाच वाटला जातो, त्यांच्याच खिशात जात आहेत. परंतु इथे असं होणार आहे, इथे वेगळं होणार आहे मित्रांनो. इथं सगळं चक्कर उलटं आहे. इथे आज 5,75,000 प्लस लोक झालेले आहेत. 5,75,000 लोक हे मालक आहेत, शेअर होल्डर सारखे जे त्यांचे पद आहेत, संस्थापक सदस्य आहेत. जेवढा पण नफा होईल त्या प्रत्येक नफ्यातून आपल्या कंपनीच्या फाउंडर्सना पैसे वाटले जाणार आहेत मित्रांनो. हे असं थोडक्यात. मग आता नेमकं आपल्याला करावं काय लागेल ऑन पॅसिव्हमध्ये, काम काय करावं लागेल आपल्याला, प्रश्न आहे. तर काम काही करायचं काम नाही. आपण फक्त एकच मेहनत घेतोय की आपण एक असा इतिहासपूर्व निर्णय घेतोय, जो निर्णय घेऊन आपण एक छोटीशी किंमत, जे आपण 9,086 म्हणा किंवा पुढे जाऊन 14-15 हजार रुपये म्हणा,
जे आपण भरतोय कंपनीला GST सोबत मित्रांनो, कंपनी लिगल आहे त्यामुळे GST सुद्धा लागते त्या कंपनीला 18% आपल्या इंडियाच्या हिशोबावर, $97 इतर देशांच्या करन्सीमध्ये. तर हा खर्च कंपनी आपल्याला फुकटमध्ये नाही करत, तर त्या बदल्यात कंपनी आपल्याला सबस्क्रिप्शन आणून देणार आहे. हा फरक आहे. आणि कोणत्याही कंपनीनं आजपर्यंत फाउंडरशिप देऊ केली नाही मित्रांनो. डिस्ट्रीब्युटरशिप दिली, आपण त्याचा काही अंशी लाभ घेऊ शकतो, 1% म्हणा किंवा 0.0% म्हणा, त्याचं काही ना काही कमिशन काढू शकतो, असं काहीतरी कंपनीचं असतं. परंतु इथं तसं नाही मित्रांनो. इथं जेवढा पण लाभ होईल त्या सगळ्या लाभाचा आपल्याला फायदा होईल. फेसबुक एक प्रोडक्ट झालं, फेसबुक एक कंपनी, गुगल एक कंपनी आहे की नाही. आपल्याकडे फेसबुक, गुगल सारख्या 50 कंपन्यांची पॉवर असलेले 50 प्रोडक्ट्स आहेत. एक कंपनी बिलियन ऑफ डॉलर्स कमवते, एकाच माणसाच्या खिशामध्ये पैसे जातात. इथे 50 ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, इंटरनेट मार्केटिंग टूल्स आहेत. त्या प्रोडक्ट्सबद्दल त्याबद्दल जेवढी पण माहिती ती मी तुम्हाला लिंकच्या स्वरूपामध्ये टाकून देऊ शकतो, काही विषय नाही. परंतु सांगायचा विषय असा आहे की इथे मी जॉईन होण्याचं कारण खूप आहेत. इतके कारण आहेत मित्रांनो, इथे मला कोणत्याही प्रकारचा निगेटिव्हिटी सापडली नाही. पहिली गोष्ट, कोणतीही कंपनी जेव्हा आपण जॉईन करतो किंवा त्याच्यात इंटरेस्ट घेतो ना, त्यावेळेस आपण बघतो की कंपनी किती लिगल आहे. नंतर बघतो की कंपनीचे मालक, कंपनीचे माणसं काय करतात, नेमके कोणत्या प्रकारचं कॅरेक्टर असलेल्या माणसाचं याच्यामध्ये हे हात आहे याच्यामध्ये त्यांचा, आहे की नाही, हे आपण बघतो. तर मी सुरुवातीला तीच जाच पडताळ केली, तेच समजून घेतलं की नेमकं ऑन पॅसिव्ह काय चीज आहे. मग मी सुरुवातीला इंटरनेटवर सर्च वगैरे केलं, onpassive.com वर गेलो, त्यावर माहिती घेतली. मला समजलं की यांचा एक हेतू आहे की जगामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जो भेदभाव सध्या चालू आहे, ज्यामुळे गरीब खूपच गरीब होत आहेत, श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत. तर श्रीमंतांना श्रीमंत बनवण्याचं काम केलं मोठ्या इन्व्हेस्टमेंटला, मोठं भांडवल वापरण्यासाठी. जे स्टार्टअप्स वगैरे असतात त्यामध्ये फक्त आणि फक्त ज्यांच्याकडे खूप मोठं भांडवल आहे तेच लोक याच्यामध्ये हे करतात, इंटरेस्ट घेतात, आणि तेच लोक अजून श्रीमंत बनतात. परंतु जेव्हा गरिबाला चान्स येतो त्यावेळेस गरिबाजवळ एवढा पैसा राहत नाही, तो आपली गरिबी दूर करण्यासाठी तेवढा पैसा लावू शकत नाही. म्हणून या ॲश मुफ्रा सरांनी, जे कंपनीचे CEO आहेत आणि फाउंडर सुद्धा आहेत आणि मालक सुद्धा आहेत, तर त्यांनी गरिबांचा विचार केला. त्यांनी ठरवलं की आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवू की जिथे लोकांना प्रोडक्ट्स वापरले तरी सुद्धा त्यांना पैसे येतील, आणि ते आपल्या कंपनीचे इनबिल्ट कस्टमर राहतील, पोटेन्शियल कस्टमर राहतील, आणि त्यांना दर मिनिटाला, दर तासाला पैसे येत राहतील. आता ते दर मिनिटाला, दर तासाला पैसे कसे जनरेट होतील, काय होतील, कसे होतील, आणि कुठून पैसे येतील, कसं काय खात्यामध्ये जमा होतील, आपलं पॅन कार्ड लागेल का, आधार कार्ड लागेल का, KYC लागेल का, अकाउंट डिटेल्स मागतील का, वगैरे 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 गोष्टी, त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्यानंतर सगळ्या समजतीलच आपल्याला काय काय नाही. त्यासाठी पण वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते भारोड मी सांगत बसणार नाही. मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो की मला नेमकी माझी भावना काय ऑन पॅसिव्ह जॉईन करण्यामागची. आणखीन प्रोडक्ट्स इतके दमदार आहेत की याच्यामध्ये एक जगावेगळं तंत्रज्ञान वापरलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जसं की आता मी मागच्या व्हिडिओमध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उत्तम उदाहरण सांगितलं होतं. ड्रायव्हरलेस कार झाली किंवा यूट्यूब तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ सबस्क्राईब करतो, सबस्क्रिप्शनवर जातो, टिक करतो, घंटीचं बटन दाबतो, त्यावेळेस आपल्याला सकाळी उठल्यानंतर त्याच प्रकारचे काही व्हिडिओज नवीन तयार झाले असतात, त्याच्याबद्दलची नोटिफिकेशन येते. तर ते जे तंत्रज्ञान असतं त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स थोडक्यात म्हणू शकतो. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं असतं की जे यांत्रिक सिस्टीमला माणसासारखी विचार करण्याची बुद्धी दिली जाते, त्याला तशी क्षमता दिली जाते, आणि त्या क्षमतेचा उपयोग करून असे प्रोडक्ट्स, असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स निर्माण केले गेलेले आहेत की जे लोकांच्या बारीकचिरीक वैयक्तिक गोष्टींचा सुद्धा त्याच्यावर त्यांना परिणाम दिसून येतो. त्यांना समजते की याला काय आवडतं, कस्टमरची आवड कशाची, त्याला काय पसंत आहे, तो त्याला काय बघायचं आहे, नेमकं जे बघायचं तो त्याच्यासमोर तो सादर करतो, त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर या प्रकारचे आपले 50 जे प्रोडक्ट्स आहेत आपल्या कंपनीचे ऑनलाईन प्रोडक्ट्स, त्या सर्व प्रोडक्ट्समध्ये हे तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे प्रोडक्ट्स खूप दमदार राहणार आहेत. दमदारच नव्हे तर यामध्ये खूप सारी कमाई लोक करणार आहेत मित्रांनो.
आजपर्यंत आपण नेहमी अनुभव घेतला की आपण फेसबुकवर, यूट्यूबवर जेवढे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्मचं आपण फक्त यूज केलं, मनोरंजन करून घेतलं. काही समजा बहुतांशी तर टाइमपासच जास्त केला जातो, फालतू गोष्टी जास्त बघितल्या जातात. मी सर्व बोलणारा माणूस आहे. जे नाही बघायचं ते आधी बघितलं जातं. पण आपण वाटेवर काही पण बघत असून पण आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये काही भेटतं का मित्रांनो? पैसे भेटता का? असा कोणता प्लॅटफॉर्म आहे की आपण तो यूज केला ना आपल्याला त्याच्यातून पैसे येऊ राहिले, आपल्या वॅलेटला पैसे जमा झाले वगैरे? असं काही नाही आहे. तर तसं काहीतरी या ऑन पॅसिव्ह मध्ये होणार आहे, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते कसं होईल, काय होईल, ते सगळं टेक्निकल आहे. आणि ती गोष्ट आपल्या भेजामध्ये पडणार नाही की नेमकं टेक्निकल कशा पद्धतीने ते प्रोडक्ट्स आपल्याला पैसे मिळवून देतील. ते लोक बघत राहतील काय करायचं काय नाही. ते टेक्निकल टीम त्यांची स्वतः काम करते तिकडे हैदराबादला. ते सिस्टीम रेडी झालेलं आहे, ते लॉन्च होईना बाकी बघतो. आणि मित्रांनो, तुम्ही असा प्रश्न करसान की नेमकं हे ऑन पॅसिव्ह पैसे कधी देईन? आता सध्या मला तुम्ही विचारसाल की तुला किती पैसे आलेले आतापर्यंत, किती कमाई केली तू आतापर्यंत? मित्रांनो, 1 रुपया सुद्धा कमवला नाही असं. मीच काय तर आज जगामध्ये जे 5,75,000 पेक्षा जास्त लोक आहेत ना, त्यापैकी कोणत्याही माणसानं अजून 1 रुपया सुद्धा ऑन पॅसिव्ह मधून कमवला नाही. जे लोक 2018 पासून इथे फाउंडरशिप घेऊन बसलेले आहेत त्या लोकांना अजून 1 रुपया सुद्धा भेटलेला नाही मित्रांनो. नवलाची गोष्ट आहे. तर ऑन पॅसिव्हचं काय असतं माहिती आहे का? हे ऑन पॅसिव्ह आहे ना, कमिटमेंटवर काम करतंय सध्या. याची प्रगती ही समोर दिसून येते म्हणून लोक विश्वास ठेवत आहेत. लोक वेडे नाही आहेत की 2-2 वर्षापासून पैसे लावून ठेवायचे, देऊन ठेवायचे. आपल्या मेहनतीचा, आपल्या घामाचा पैसा हे करायचा, तो देऊन द्यायचा आणि तो असाच देऊन वाया घालवायचा. असे लोक वेडे नाही आहेत मित्रांनो. लोक थांबतायत कारण की त्यांना त्याच्यामध्ये काही लॉजिक दिसतंय. रोज कंपनीचे वेबिनार्स होतात, रोज समजते की काय चालू आहे नेमकं कंपनीमध्ये. अपडेट्स येतात, काय चालू आहे हैदराबादच्या ऑफिसमध्ये, काय चालू आहे कुठे, आणखी ऑर्लँडो येते काय चालू आहे, दुसऱ्या देशामध्ये अजून काय घडामोडी झाल्यात, सर्वच्या सर्व माहिती आपल्याला इथे भेटत राहते मित्रांनो. आपण एक विचार आपल्या लोकांमध्ये एक हे झालेलं आहे की ऑनलाईनमध्ये जे कंपन्या असतात ते सगळ्या फ्रॉडच असतात. त्याला कारणं सुद्धा तशी आहेत, साहजिक आहेत. कारण आजपर्यंत आपण जे पण बघितलं त्यामध्ये फ्रॉडपणा, जे पण बघितलं त्यामध्ये लोकांचे पैसे घेऊन ती कंपनी पळून जाते, नाही तर अंडर मेंटेनन्समध्ये जाते. त्यामुळे माणसं खिशातून पैसे काढण्यासाठी घाबरतात. घाबरणारच मित्रांनो. इतक्या मेहनतीने, इतक्या घाम गाळून जर का आपण शेतात काम करून, इकडं काम करून, तिकडं काम करून, सर्व्हिस करून आपण जर कामं करून लावून राहिलो, तर पैसे लावून राहिलो, तर वाटतंच ना साहजिक माणसाला. ती गोष्ट साहजिक आहे मित्रांनो. आणि याच विचारातून मी खूप खूप टेन्शन घेतलं होतं ऑन पॅसिव्ह जॉईन करताना की साला इतके पैसे आणावं कुठून. तर आमच्या सरांनी माझी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नशीब चांगलं होतं मित्रांनो म्हणून पैसे भेटले, नाही तर मी सुद्धा आज तुमच्यामध्ये असतो. कारण की आज माझ्या बऱ्याच मित्रांना ऑन पॅसिव्ह कळालेलं आहे, माहिती आहे, परंतु पैशाचा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. असो, ते पैशांचा विषय नंतर, पण आधी आपल्याला ऑन पॅसिव्ह समजलं पाहिजे नेमकं आहे काय. तर मी तुम्हाला जे आता सांगितलं ना की सगळं काही ॲटोमॅटिक राहणार आहे, हा एक पॉईंट आहे मित्रांनो. ॲटोमॅटिक म्हणजे जसं विमान ॲटो पायलट मोडवर चालतं ना, जसं आपण अलार्म लावून ठेवतो, आधीच अलार्म लावतो, तो वेळेवर वाचतो ना. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या सर्व गोष्टी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, म्हणजेच आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो. तर या तंत्रज्ञानाचा जे की जगातील 5 महान टेक्नॉलॉजीजपैकी एक टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जी आजच्या जगामध्ये सर्वात जास्त पैसा मिळवून देणार आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर ती सिस्टीम याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. म्हणून आपली कंपनी काहीतरी वेगळं करते. आणि ही नेटवर्क मार्केटिंग नाही, त्या नेटवर्क मार्केटिंग कंपनी नाही, IT कंपनी आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो की कोणाला जॉईन करावं लागेल का, कोणाला जोडावं लागेल का, आहे की नाही, त्याची काही गरज नाही. नंतर ऑन पॅसिव्ह मध्ये एक शब्द आहे पॅसिव्ह. पॅसिव्हचा अर्थ होतो झोपलेलं, सुप्त अवस्थेमध्ये असलेलं. आणि एक ऍक्टिव्ह असतं, एक पॅसिव्ह असतं. ऍक्टिव्ह म्हणजेच जे लाईव्ह करत असतो. जसं की समजा काम केल्यानंतर आपल्याला पैसा भेटतो, बरोबर, तो आपल्या डोळ्याला दिसतो. महिनेवारी जे पगार भेटतात आपल्याला, आपण जे फॅक्टरीमध्ये वगैरे ऑफिसमध्ये काम करतो, दुकानावर काम करतो, त्याच्याबद्दल पैसे भेटतात, ते ऍक्टिव्ह इन्कम झालं आपलं. आणखीन एक दुसरं इन्कम असतं, ते असतं पॅसिव्ह इन्कम, जे की जगातील फक्त 5% म्हणजे 5% लोकच आज कमवत आहेत. त्यामुळे आपल्याला पॅसिव्ह इन्कम बद्दल काही माहिती नाही किंवा आपल्याला सांगणारा कोणी भेटला नाही.
कारण की प्रत्येकाला असं वाटतं झालं आपल्यासारखं दुसरं कोणी झालंच नाही पाहिजे. आपण पैसे कमवू राहिलो ना तर आपलं सिक्रेट कोणाला कळलं नाही पाहिजे, असे पण लोक असतात. आणि बघा ना, जगातील 5% लोक आहेत, ते लोकांनी आतापर्यंत लोकांना समोरून सांगितलं नाही. कारण की त्यांना वाटलं की लोकांना सांगायला जाऊ तर लोकांना वाटतं आपलीच गरज आहे, आपण त्यांना जॉईन करतोय, आपणच त्याला हे करतोय. पण मित्रांनो, ज्याप्रमाणे जगामध्ये स्वार्थी लोक असतात त्याचप्रमाणे लोकांमध्ये जगामध्ये परमार्थी लोक सुद्धा असतात, ज्यांना वाटतं की समाजाचं हित झालं पाहिजे, समाजाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण की आपण त्याचं देणं लागतो, समाजानं आपल्याला एवढी चांगली लाईफ दिलेली आहे ना, तर आपले सुद्धा कर्तव्य आहे की समाजाला काहीतरी असं द्यावं की जे आपल्याला भेटलेलं आहे ना, तर ते आपल्याला वाटता आलं पाहिजे. जसं नॉलेज वाटल्यामुळं नॉलेज कमी होत नाही मित्रांनो, त्याचप्रमाणे एखादी चांगली संधी लोकांमध्ये शेअर केल्यानं काहीही वाईट होणार नाही. तुम्हाला जॉईन करायचं नाही करायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न, त्याबद्दल मी काहीही तुम्हाला म्हणू शकत नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एक जगावेगळी जर चांगली संधी आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची झंझट नाही, ना जोडायचं टेन्शन, ना कोणाला प्रोडक्टबद्दल सांगायचं टेन्शन, ना कोणाबद्दल कोणाला काही शेअर करायचं, ना कोणाला काही वापरायला सांगायचं, ना प्रोडक्ट वापरायची बी सक्ती नाही. प्रोडक्ट वापरा का ना वापरा तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे. कारण ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲटोमॅटिक पायलट मोड आहे, ॲटोमॅटिक सिस्टीम आहे, जी अशी डिझाईन झालेली 2-3 वर्षाच्या मेहनतीतून ती तयार केली गेलेली सिस्टीम आहे, ज्याच्यातून ॲटोमॅटिकली लोकांना इन्कम जनरेट होणार आहे त्यांच्या आय डीवर ॲटोमॅटिकली. आणि म्हणजे कसं, जसं की समजा एखाद्या व्यक्तीने गाणं गायलं किंवा एखादा शोध लावला, जसं का थॉमस अल्वा एडिसन सरांनी बल्बचा आविष्कार केला होता है ना, तर ते आविष्कार करून कधीचे गेले मित्रांनो, परंतु त्यांच्या नावाने जे पेटंट आहे ना, जे पेटंट असतं ना, ते याला आविष्काराला जे पेटंट लागलेले त्यांच्या नावावर किती आविष्कार पडलेले आहेत असे. त्यांच्या एकाच आविष्कारामधून त्यांना दर मिनिटाला, दर लाईटच्या मागं 50 पैसे, 1 रुपया वगैरे वगैरे जो चालू राहतो ना नेहमी विकत घेतात लोक, त्याच्या मागून त्यांना रॉयल्टी भेटते. रॉयल्टीचा अर्थ होतो 1 बार मेहनत 12 बार पैसा, 1 टाइम हार्डवर्क टाइम टू टाइम मनी. ही एक विन टू विन सिच्युएशन असते, त्यासाठी खूप मेहनत करावं लागते. त्या माणसानं 10-15 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये वाया घातलेले असतील, 9,999 प्रयोग केलेले होते त्याने. असे खूप सारे प्रयोग लोकांनी केले, त्यांना यश भेटलं. आज त्यांचं जगातील 5% लोकांमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो. मला माहिती आहे आपण 5% लोकांमध्ये येण्यासाठी एवढं काही करू शकत नाही, कारण आजची पिढी अशी आहे की तिथे आपल्याला श्वास घेण्यासाठीच वेळ कसा बसा भेटतो. आपण आपल्या कामामध्ये इतकी गुंग असतो की आपल्याला नवीन काही विचार करण्याचा विचारच येत नाही. आणि कोणी जर समजा आपल्याला सांगायचा प्रयत्न केला तर आपल्या डोक्यामध्ये आधीच मुंग्या झालेल्या असतात की अरे हे तर तेच दिसतं, नेटवर्क मार्केटिंग आलं भाऊ जोडायला, आता त्याचा फायदा ना, आपल्याला टाकतं बुडून. बस असा एक विचार आपल्या मनामध्ये आता रोड झालेला आहे. वाटणारच तसं, साहजिक आहे ना, कारण आपल्याला तेच दिसतं, आपल्याला जे आजूबाजूला दिसतं आपण त्याचाच विचार करतो. आणि निगेटिव्ह गोष्टी बघता बघता आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष जात नाही. त्याचं आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम म्हणा किंवा काही असतं वैयक्तिक गोष्टी, त्यामुळे ते होत असतं. तर हे ऑन पॅसिव्ह खूपच लिगल आहे, आणखी लिगल पण आहे, त्याच्यानंतर टेक्निकल आहे, सिस्टीम खूप सुंदर आहे. नंतर कमाईचं माध्यम हे पूर्णपणे व्हाईट पैसा देणार आहे, त्याच्यामध्ये 2 नंबरचा पैसा येणार नाही. आणि कंपनी लॉन्च तर 99% तर झालेलीच आहे कंपनी लॉन्च, कारण की कंपनीचे प्रोडक्ट्स बनवून रेडी आहेत मित्रांनो, फक्त आता ते लॉन्च होण्याचे बाकी आहे. आता कंपनीचे प्रोडक्ट्स अजून लॉन्च का नाही झाले असं पण बरेच लोक प्रश्न विचारतात. आणखीन कंपनी अजून लॉन्च का नाही झाली? मित्रांनो, लॉन्च करणं म्हणजे काही मजाक नाही आहे की नाही. लॉन्च करणं म्हणजे मजाक नसते राहत मित्रांनो. चहा बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सामान टाकत असतो, पत्ती साखऱ्या वगैरे लागत असतं ना, त्या प्रकारे एखादी कंपनी लॉन्च करायची असली तिला लिगॅलिटी पाळावं लागते, प्रोडक्ट्सचं मेंटेनन्स बघावं लागते, नेमकं कोणत्या देशामध्ये काय हालचाल चालू आहे, काय चालू नाही, काय नाही, सगळं मार्केटिंगचा अभ्यास करावा लागतो. आणि आपली ऑन पॅसिव्ह कंपनी ही, अभिमानाने सांगतो मित्रांनो, आपली कंपनी ही जगभरामध्ये आहे. असा एकही देश नाही ज्या देशामध्ये ऑन पॅसिव्ह नाही. आणि जगभरातून लोक आपल्या अंडरमध्ये येणार आहेत, आपल्या आयडीवर जनरेट होणार आहेत. अंडर म्हटल्यापेक्षा आपल्या टीममध्ये ते ऑटोमॅटिकली टाकल्या जाणार आहेत, आणि आपल्याला पत्ता सुद्धा लागणार नाही की आपले 1000 लोकांची, 100 लोकांची टीम झाली. प्रत्येक माणसाकडून प्रत्येक प्रोडक्टच्या मागे $1 जर येऊ राहिला, कारण कंपनी डॉलरमध्ये इन्कम करणार, कंपनी अमेरिकन आहे, तिकडचा डॉलर इकडं भारी पडतो मित्रांनो, कारण $1 इकडं 70-75 रुपयाचा आहे, तिकडं $1 त्या लोकांना काही वाटत नाही. आणि
इकडे तिकडे जर का $100 आपल्याला जनरेट होऊ राहिले, तर इकडे आपल्याला 100 गुणिले 70 7 म्हणजे 7,000 रुपये किंवा 75,000 म्हणजे 7,500 7,000 रुपये आपल्याला इकडे येऊ राहिले. दिवसाचे येऊ शकतात, महिन्याचे येऊ शकतात, घंट्याचे पण येऊ शकतात, तासाचे पण येऊ शकतात. त्यात काही विशेष नाही. आता ते कसे येतील काय येतील त्याचं मला काही एवढं नॉलेज नाही, परंतु एवढं मला विश्वास आहे की याच्यातून पैसे येतील. मी हे सांगत राहतो नेहमी वारंवार ऑन पॅसिव्ह, कारण की ते तसं आहे मित्रांनो. मी आजपर्यंत कधी बाप जन्मत ऑनलाईन आलो नव्हतो, असं समोरासमोर कोणासमोर बोललो नव्हतो, लाईव्ह कधीच आलो नव्हतो. परंतु त्या लोकांमुळे मला हिंमत आलेली आहे. कारण की ते ऑन पॅसिव्ह असं आहे ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो, ते ॲश मुप्रा सर कंपनीचे फाउंडर आहेत, CEO आहेत, परंतु ते सगळ्यांसोबत कनेक्टेड आहेत. हप्त्याला ऑनलाईन ते येतात, सर्वांसोबत झूमने मिटिंग करतात, प्रोडक्ट्सबद्दल माहिती सांगतात, व्यवस्थित समजावून सांगतात नेमकं चालू काय प्रॉब्लेम आले होते काय नाही, सर्व सांगतात. तो माणूस मित्रांनो माणुसकीसाठी काम करणार माणूस, पैशासाठी नाही. जर त्याला पैशासाठी काम करत असतं तर त्यानं फाउंडरशिप चालू केली नसती. 400-500 फाउंडर झाले असते तरी सुद्धा त्यानं ती कंपनी लॉन्च करून टाकली असती, लिगॅलिटी वगैरे बघितली नसती, सगळ्याकडून पैसा घेऊन घेतला असता आणि गायब झाला असता तो माणूस. त्याला काही फरक पडला नसता, आपण त्याचं काहीही करू शकलो नसतं. परंतु त्याचं म्हणणं असं आहे, आज जगामध्ये गरीब आहे, श्रीमंत आहे, त्या दोघांमधली दरी मला कमी करायची आहे. त्यासाठी मी फक्त लाखो रुपये न सांगता 9,086 रुपयेच प्रत्येक माणसासाठी, मग तो गरीब असो, भिकारी असो, त्याला हातपाय असो किंवा नसो, तो कितीही लहान असो, बालवाडीतला जरी असो किंवा जन्मजात मुलगा सुद्धा असो, म्हातारी असो किंवा कोणीही असो, त्या प्रत्येक माणसाला ऑन पॅसिव्ह जॉईन करता येते. त्या प्रत्येक माणसासाठी त्यानं ऑन पॅसिव्ह बनवलं. त्याने असा एक विन टू विन सिच्युएशन निर्माण केलेली आहे मित्रांनो, की ज्यातून काही महिन्यांनी किंवा एका वर्षांच्या संयमाने आपण जेव्हा पैसे भरून ठेवू, आपले पैसे भरून ठेवू, पण असं नाही की पैसे भरून ठेवले म्हणजे काही हालचाल होणार नाही, तर हालचाल होणार आहे. पैसे भरले आपण तर काय होणार आहे, जेवढे पण जॉईनिंग्स आता सॉफ्ट लॉन्चिंगमध्ये होणार आहे ना, त्या सगळ्या जॉईनिंगमधील काही जॉईनिंग्स आपल्या अंडरमध्ये येणार आहेत. म्हणून ते पैसे आता भरणं महत्त्वाचे आहेत. तसे नंतर सुद्धा वेळ आहे अजून, परंतु आता जर का आपण जॉईन होऊन बसलो तर काय होऊन जाईल, जी पुढे येणारी ट्रॅफिक आहे, जेवढे लोकांनी आता स्पिल ओव्हर वगैरे होत राहतात, म्हणजे कंपनी फिरणारी चौकडे ते फीस घेऊन, आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला ती आपल्या ID वर लोक टाकणार आहे. ही गोष्ट आहे. जसं की मी आता 2.25 लाख लोक होते तेव्हा मी जॉईन झालो होतो. 25 नोव्हेंबर तारीख होती 2020. त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं मला. तर त्यावेळेस मी बघितलं तो आकडा होता काहीतरी 2 लाखाच्या आसपासच होता. आज मी बघतोय तर 5,75,000 लोक होते काल. 5,75,000 काहीतरी होतं वाटेवर. संध्याकाळी बघितलं तर 1,000-2,000 लोक वाढलेले होते मित्रांनो. मला समजून नाही राहिलं लोक वाढवू कसं करायला. नेमकं असं काय ऑन पॅसिव्ह मध्ये, अशी काय सिस्टीम आहे ऑन पॅसिव्हची की रोज लोक पैसे भरून 1-2 हजारच्या संख्येमध्ये जॉईन होत आहेत ऑन पॅसिव्हला. तो विश्वास, ती उमेद आहे मित्रांनो, ती उमेद आहे की आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं. आपण आपल्या गरिबीला दूर करू शकतो, आपल्याबरोबर 4-5 जणांची गरिबी दूर करू शकतो. एका एरियामध्ये जर का एक माणूस श्रीमंत झाला तर तो सर्वचा सर्व गाव श्रीमंत होतो. आज आमच्या शिरपूरमध्ये मला तरी वाटतं की मी किंवा 1-2 जण असतील जे हार्डली समजा असतील, जे ऑन पॅसिव्हला जॉईन असतील, जे आमच्या एकमेकांना माहिती नाही आम्ही जॉईन आहे वगैरे. तर अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये जर का एक माणूस गो फाउंडर जर झाला मित्रांनो, तर तो गावाचं भलं करू शकतो असं मला वाटतं. इथे कोणी कोणाला जोडत नाहीये. माझ्या रेफरल लिंकनं तुम्ही जरी फाउंडर बनत असाल तरी सुद्धा त्याचं मला बोनस भेटणार नाही मित्रांनो. ते तुम्ही माझ्या टीममध्ये असाल आणि मेन लॉन्चिंगमध्ये त्याचं इन्कम मला भेटेल, ते काही साहजिक आहे. परंतु मित्रांनो मला टीम बनवणं कंपल्सरी नाही आहे. पण जर कोणाला मला फाउंडर बनवावं लागत असेल तर तो माणूस ऑटोमॅटिकली माझ्या टीममध्ये येणार आहे, त्यामध्ये माझी चुकी नाही. ती सिच्युएशन तर कंपनीच्या सिस्टीमलाच माहिती काय तर आहे की नाही. मी लिंक वगैरे टाकत असतो, लिंकवर मित्र रजिस्टर होतात आणि त्यांनी जेव्हा पैसे भरले तेव्हा ते फाउंडर बनून जातात. आणि त्यांना इनवाईस भेटतं की आपण जितके पैसे भरले, किती पैसे लागले, किती टक्के GST लागला, त्याची इनवाईससुद्धा आपल्याला भेटून जाते. त्यामुळे कंपनी लिगॅलिटी पाळते. नंतर एक आपला नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट साईन करावं लागतं आपल्याला. डिजिटल सिग्नेचर मारावं लागते अँड्रॉइडवर आपल्याला. त्यामध्ये आपलं सिग्नेचर मारून आणखी त्याच्यामध्ये ॲश मुप्रा सरांचं म्हणजे जे CEO आहे त्यांचं सिग्नेचर असतं. त्याच्यानंतर आपले भारताचे जे अटर्नी जनरल आहे, जे आपले कायदेशीर बाजू सांभाळतात, लिगॅलिटी बघतात, ते म्हणजेच
महान्यायवादी मिस्टर दीपक कुशवाहा सर यांची सुद्धा सिग्नेचर आपल्या कंपनीच्या डिस्क्लोजर अग्रीमेंटवर आहे. आताच हल्लीच आपल्या कंपनीला MCA म्हणजेच मिनिस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ अफेअर्स असं काहीतरी आहे ते, त्याच्यातर्फे आपल्या कंपनीला ऑन पॅसिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा लोगो टॅग भेटला मित्रांनो. त्यामुळे आपली कंपनी एकदम बिंदास सांगू शकतो मी तुम्हाला, आपली कंपनी लिगल आहे आणि पूर्ण प्रकारे लिगॅलिटी, वैधता, वैधानिकता, कायदेशीरपणा, कायदेशीर चौकटीवर राहूनच आपली कंपनी लॉन्च होणार. आणि अशा पद्धतीने लॉन्च होणार की वर्षानुवर्षे कंपनी आपल्या सर्व फाउंडर्सना नफा देत राहील, पैसा देत राहील मित्रांनो. आणि पैसा किती येईन किती नाही त्याबद्दलचा विषयच नाही. पैसा तर भरपूर येणार आहे, किती येणार आहे त्याच्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. मला सुद्धा विश्वास बसला नव्हता. पण पैसा येऊ का नको येऊ, परंतु एक अशी सामाजिक क्रांती होणार आहे ऑनपॅसिव्हमुळे की जगामध्ये जेवढे पण गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांचं एक प्रकारे भलं करण्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे मित्रांनो. मी या अनुषंगाने याच्याकडे बघतोय, कारण मी नेहमीपासून सामाजिक कार्य करण्यासाठी मला खूप ओढ होती, परंतु मला दुर्दैवाने काही कारणास्तव टाइम भेटत नव्हता, काही नव्हतं, त्याच्यामुळे मी कोणासाठी काही करू शकलो नाही. पण आज मला चान्स भेटलेला आहे, मी लोकांना जर का चांगली संधी देऊ शकतो तर मी नक्की देईन मित्रांनो. आणि नंतर हे झालं लिगॅलिटीबद्दल. तर ऑनपॅसिव्ह इतर कंपन्यांसारखे नाही आहे त्याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि दुसरं म्हणजे जे ऑनपॅसिव्ह आहे ते लवकरच लॉन्च होणार आहे. एवढे काही त्याला 4-5 वर्ष लागणार आहे लॉन्च होण्यासाठी. एकदा तुम्ही फक्त जॉईन होऊन जर राहिले समजा, तर तुमच्या अंडरमध्ये लोक टाकते ते, त्याच्यासाठी तो वेळ लागू राहिला. इथे 1-2 जण नाही तर इथे 5.5 लाख म्हणजे 5.6 लाख लोक जॉईन झालेले आहेत. ते काही वेळे नाही आहेत, ते काही फसणार नाही आहेत. एवढ्या लोकांना फसवण्याची हिंमत कोणी करणार नाही मित्रांनो, आहे का नाही. आजूबाजूला बऱ्याच कंपन्या येऊन गेल्या असतील जे तुम्हाला फसवून गेलेले असतील, तर तुम्ही जर त्या गोष्टीमुळे निगेटिव्ह होऊन जर का चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर तो तुमचा फॉल्ट आहे, तो तुमचा विषय, त्यात मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. मी दगड फेकायचं काम केलं, माझा नेम चांगला लागला आणि मला व्यवस्थित माहिती भेटली ऑनपॅसिव्हबद्दल. ते पण असंच आडमतट्टू मी लिंक ओपन केली, मला काही इच्छा नव्हती ती लिंक वगैरे ओपन करायची, माहिती घेण्याची, पण टाइमपास म्हणून लिंक ओपन केली, माहिती घेतली, विश्वास बसला. कारण तेवढी खोपडी चालते माझी, तेवढं माझं M.Com एज्युकेशन झालेलं आहे. कमर्शियल फील्डमधला असल्यामुळे मला माहिती आहे नेमका पैसा येतो कसा ऑनलाईनमध्ये. आम्हाला ई-कॉमर्स विषय होता ना, तर ई-कॉमर्समध्ये सांगितलं होतं की ऑनलाईन कशा पद्धतीने पेमेंट सिस्टीम असते, काय असते वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मी लवकरच समजून घेतलं या गोष्टीला. पण निश्चितच ज्यांना टेक्निकल नॉलेज नाही आहे, जे गरीब आहेत, ज्यांच्या समोर संधी येते परंतु त्यांना समजून घेण्यासाठी तेवढं हे नाही राहत, काही भाषा त्यांना कळत नसते, आहे की नाही. लोक टेक्निकल माहिती सांगत असतात सेमिनारमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, तर ते साधारणपणे कोणाला कळत नाही. त्यासाठी मित्रांची क्लोजिंग करायला लागत असते. त्या क्लोजिंगसाठीच मी हे व्हिडिओ बनवतो, त्यासाठीच मी एवढं करतो. पण ज्यांना अजून आपल्या ऑनपॅसिव्हबद्दल माहिती पाहिजे असेल ना, तर आपल्याकडे ढेर सारे व्हिडिओ पडलेले मित्रांनो. रोज 8 वाजता वेबिनार होतो. कालच नीरज दळवी सर यांचा इंग्लिश वेबिनार झाला, इंटरनॅशनल वेबिनार होतात. आज भारतामध्ये जर का सकाळ असेल तर तिकडे कॅनडामध्ये, USA मध्ये संध्याकाळ वगैरे असते मित्रांनो. म्हणजे आज जिथे सकाळी लोक आज दिवसभर जॉईनिंग करतील, आहे की नाही, तर आजचे लोक संध्याकाळी झोपतील, परंतु तिकडे दुसऱ्या देशामध्ये सकाळ होऊन जाईल आणि सकाळ झाल्यापासून लोक इतके जॉईन होतील, म्हणूनच ही जी जॉईनिंगची संख्या ना ती वाढते. आपल्याला नवल वाटते त्याच्यात. पण ही संख्या का बरं वाढते, का बरं विश्वास ठेवतात लोक, कारण की लोक काय करतायत, सरळ हैदराबादला कॉल करतायत, हैदराबादला बघतायत, ऑनलाईन बघतायत की आहे का नेमकी मीटिंग, आहे का लिगॅलिटी, आहे का, त्या वेबसाईटवर जाऊन बघतायत, चेक करतायत नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, कंपनी कशी आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे, लिगॅलिटी किती आहे, सगळं बघतायत. आणखीन महत्त्वाची काय गोष्ट आहे मित्रांनो, ही जी कंपनी ना ऑनपॅसिव्ह, या कंपनीचं एक आर्टिकल छापून आलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील जो सगळ्यात भारी जे वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे, तेलंगणा टाइम्स, त्याच्यावर सुद्धा ॲशमोप्रा सरांचं चित्र आलेलं आहे. आणि ऑनपॅसिव्ह हॅज मेड न्यू बिल्डिंग इन हैदराबाद असं काहीतरी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. एकदम सुंदर विवेचन केलेलं आहे, ते तुम्ही बघा, सर्च करा, तुम्हाला सापडून जाईल मित्रांनो. गैर गोष्टी
बद्दल तेलंगणा टाइम्समध्ये कधी लिहिलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी आर्टिकल्स येऊन गेलेले आहेत. जगातील टॉप 100 डॉक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये एक विल्यम्स आहेत, डॉक्टर विल्यम्स वगैरे, नंतर डॉक्टर शाह या लोकांनी मोठ्या काही महिने अभ्यास केला ऑन पॅसेज सिस्टीमचा, नंतर जॉईन झाले. म्हणजे 5-6 महिने लावून जॉईन झाले, तर त्यांना काहीतरी चांगलं सापडलं म्हणून जॉईन झाले. त्यांचे लाखो करोडो फॉलोअर्स आहेत त्या लोकांचे. ते लोक जॉईन झाले, त्यांच्याबरोबर अजून लाखो करोडो लोक येणार आहेत. आणखीन आपल्या कंपनीचं एक अकॅडमी नावाचं एक हे येणार आहे, प्लॅटफॉर्म येणार आहे, ज्यातून लहान मुलं, मोठे शिक्षक लोक शिकणारे ट्युटोरियल्स टाकणारे. जो शिक्षक नाही तो सुद्धा पैसे याच्यामध्ये कमवणार आहे, आपले पैसे त्याच्यामध्ये येणार आहे. मित्रांनो, आज आपल्या कंपनीसोबत बऱ्याच एज्युकेशनल फर्म्सनी टाय अप करून ठेवलेलं आहे की पुढं जेव्हा अकॅडमी नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आहे ते लॉन्च होईल, त्यावेळेस आपल्या कंपनीकडे ऑलरेडी कस्टमरची भडीमार राहील आणि प्रत्येकाच्या अंडरमध्ये खूप सारी ट्रॅफिक ॲटोमॅटिक जनरेट होईल आणि सर्वात जास्त लाभ आपल्याला होईल, कारण की आपण सुरुवातीला होतो. तरी अशा पद्धतीने आहे ऑन पॅसिव्ह बद्दल तुम्ही समजून घ्या काय आहे. एवढा जीव तोडून सांगतोय. त्यामध्ये असं नाही की तुम्ही जॉईन झाले तर मला टीम भेटेल किंवा मला पैसा येईल, तसं काही नाही. माझा पहिल्यापासून एक स्वभाव होता मित्रांनो, की मला जे पण काही समजलं त्याच्याबद्दल मी 4-5 जणांना सांगतो. मग तो पिक्चर असो, गाणं असो किंवा वैयक्तिक काही प्रश्न असो, त्या गोष्टी मी शेअर करत राहतो मित्रांसोबत. हा फेसबुक असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये मला वाटलं की काही लोकांना सांगितलं पाहिजे आपण काय चालू आहे, नेमकं काय सिच्युएशन आहे. नाहीतर मग असं होतं की आपल्याला संधी येते, परंतु आपण आपल्या स्वार्थापायी कोणाला सांगत नाही. जाऊ दे तिकडं, आपल्याला काय करायचं, आपलं झालं भलं, दुसऱ्याचं काय करायचं भलं, आहे की नाही, असा विचार लोक करतात. परंतु आपण त्या टाईमचे माणसं नाही, आपलं तसं बनायचं पण नाही. आपला एक ध्येय जीवनामध्ये आपलं पण चांगलं करायचं, लोकांचं पण चांगलं करायचं. कारण की जो माणूस दुसऱ्याचं चांगलं करतो ना, देव त्याला कधीच निराश करत नाही मित्रांनो. आणि आजपर्यंतची माझी सिच्युएशन सांगतो, मी आजपर्यंत माझे घरचे जरी नाराज असले, कोणीही नाराज असले, तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर कधी तुम्हाला शिकन सुद्धा दिसणार नाही की याला काहीतरी पश्चाताप आहे, यानं काहीतरी वाईट निर्णय घेतला वगैरे, काहीच नाही. कारण मी आजपर्यंत जीवनाचा आनंद घेत आलो, प्रत्येक गोष्टी समजून घेत आलो, चांगलं वाचन केलं, चांगले मूवीज बघितले, त्यामुळे मला काहीतरी झालं. पुस्तकी किडा मी कधीच नव्हतो. मित्रांना खूप गैरसमज आहे की पुस्तकी किडा होतो 11-12मध्ये. काही नाही, पुस्तकी किडा नव्हतो. एवढे चांगले मार्क्स मला पुस्तकी किडा असल्यामुळे नाही भेटले. त्यामागे माझा दृष्टिकोन होता, मी गोष्टींना समजून घ्यायचो मनापासून, त्या जगायचो, त्याच्यानंतर लिहायचो, म्हणून मला चांगले मार्क्स मिळायचे. तर आयुष्यामध्ये सुद्धा मला चांगले मार्क्स मिळवायचे, चांगले लोक कमवायचे, म्हणून मी एवढा चांगला प्लॅटफॉर्म सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या फेसबुकवर खूप सारे व्हिडिओज वगैरे मी टाकत आहे. आणखीन यूट्यूबला सुद्धा ऑन पॅसिव्ह सर्च करू शकता तुम्ही. नंतर माझं ब्लॉग आहे www.gkshelke.com, gkshelke.blogspot.com नावाचं. तर ब्लॉगस्पॉटवर जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. मी त्याच्यामध्ये एक ऑन पॅसिव्हच्या अंडरमध्ये, ऑन पॅसिव्ह हेडिंगच्या अंडरमध्ये टाकणार आहे आता काही लेख, जी मला भावना आहे माझी ती टाकणार आहे मी. ज्याला इच्छा असली त्यांना नक्की बघावे. आणि ज्याला असं वाटतं की हा खूपच बडबड आहे आणि याला गरज असेल म्हणून आपल्याला सांगू राहिला, तर तुमच्या डोक्यातून ती फालतूपणा काढून टाका. तसं काही नाही याच्यामध्ये. तुम्ही जॉईन व्हा का ना व्हा, काही फरक नाही पडत, काहीच फरक नाही पडत. फक्त आजपर्यंत लोकांनी मला खूप प्रेम दिलं, समजून घेतलं, आणि मी काही पण विचार मांडले तर त्याबद्दल त्यांनी सकारात्मक भाव दाखवला, म्हणून मी सुद्धा लोकांच्या जीवनामध्ये चांगलं काही घडावं म्हणून एवढं काही करतोय मित्रांनो. बाकी तुम्ही समजदार आहात, चांगल्या गोष्टी तुम्हाला समजतात, वाईट गोष्टी पण लवकर लक्षात येतात. तर बघा, तुम्हाला पटलं तर करा, नाहीतर तुमची इच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.